आग लावे बाई बसा की जरा जाचीला म्हण. सुनबाईला बघायला आलता वय. अहो काय सुनबाई आमची गेल्या नव्ह आता नवऱ्याबरोबर. घरात कधी थांबायचं ती नानी. आताच्या पोरी घरात थांबते त्या वय. बिलकुल घरात थांबना. अहो काय आम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला कधी मिळायची घरात. होय. काय करायचं. अहो होय हो, तुम्ही ऐकलेलं काय सांगायचं. आत्ताची पोरं काय आपलं ऐकतात का सांगा. उठून सुटून आता ती उठते ती बाहेर जाते, ती उठते ती बाहेर जाते, त्यांनी आपल्याला काय सांगते ती का काय. काय सांगत नाही ती. आपण सारखं तीनदा उठून विचारायचं, होय ग कुठे चाललाय ग, होय ग कुठे चाललाय ग. आणि ही मग 10 तासानं एकदा बोलणार. अहो नाही काम आहे म्हणून चाललोय म्हणून सांगणार. नुसतं काम आहे म्हणून सांगणार आणि घेणार नवऱ्याला आणि जाणार. नुसता वैताग घेऊन गेलाय बघा. मला तर असं वाटायला लागलंय ती पोरं नसलेलीच बरं. आणि बारकी होती त्यावेळी एक ताप आणि मोठी झाल्यात तरी एक ताप. नाही बाई काय काय अर्थ नाही. लोक आमच्या तोंडात शेण घालायला लागले. ती काय तोंड दाखवायला जागा नाही. एवढी एवढी चड्डी घालून फिरत्या घरातनं तर ती सासराय म्हणत नाही काय नाही, जरा पण लाजत नाही. कसं वाटेल तसं तिनं वागायचं. आणि ह्यो ह्यो तर बैलच झालाय सोडा. बैलाला काय कळनाच झालं या काय करतोय आणि काय नाही ती. नाही बाबा बोलायचं काय राहिलंच नाही दिवस. आपल्या वेळी होतं का असं काय सुद्धा नव्हतं. अहो आम्ही असं पदर घेऊन चाललं तरी सुद्धा आमची सासू 10 वेळा म्हणायची काय काय तीनदा उठून माणसातनी फिरत्यास बसा की तिकडं जाऊन. आणि जरा पण बाहेर पण येऊनच द्यायची नाही. आणि आता आता बाई काय सांगायची सोयच राहिली नाही. माणसाला का नाही काय म्हणजे सांगायचीच सोय राहिली नाही. मला तर वाटतंय काय जर केलं ती कसं पण बा. आता आजकाल कसं झालं या पोरी मिळणार म्हणून ते आमचं कार्ट म्हणतं या. अगं आई तुला माहीत नाही ग बस. अगं आई तुला माहीत नाही ग बस. आता काय आम्हाला काहीच माहीत नाही. बिन माहीत होता एवढं आम्ही संसार करून तुम्हाला मोठं करून बिन माहीत होता सगळं झालं वे. काय करायचं या पोरासनी. प्रत्येक गोष्टीला म्हणते बघा आई तुला काय माहीत नाही ग बस. आई आता तुमचा जमाना नाही ग बस. आमचा जमाना नाही म्हणजे कुठला जमाना आहे हो. आम्ही काय पाक 80 वर्षापूर्वी काय 80,000 वर्षापूर्वीच आहे का काय. आम्ही पण आत्ताच आहे ना व. आमच्या पण सासून जसं सांगितलं तसं आम्ही राहिलो ना व. आणि आजकालच्या पोरीसनी म्हणजे असं काही कपड्यांचं पण भान नाही कशाचंच भान नाही. आणि खुशाल ती चुडाच काढून टाकली की. आणि मी म्हटलं असं का ग म्हटलं. असं कोण काढते का म्हटलं. अपशकून असतंय. हा तसं काय नसतंय ग बस आई असं म्हणते पोर काढतं ती. तिला बोलूच देत नाही काय. तिला काय बोलायला लागलं की ह्यो मध्ये बोलते. काय करायचं लय डोक्याला असं असं वाटतंय कुठंतरी जाऊन संन्यास घेतलेलं बरं. पोरं 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 काय पोरांचा उपयोग आहे. आता म्हणतोय प्रत्येक गोष्टीला अगं आई तुला माहीत नाही पोरी मिळत नाही त्या तिला काय बोलू नकोस. तिला काय बोलू नकोस. म्हणजे हे भ्या भ्यानं तिला सांभाळायचं म्हणणं. तिनं काय करल तसं वागायचं. घरात ती काय पण करू दे आपण कायच बोलायचं नाही. आणि त्या किचनकडं तरी येऊनच देत नाही. सारखं मी मी ठेवलेलं काय हलवू नका काय आत्या बाय. अगं तू ठेवलेस म्हणजे काय आम्ही काय असं म्हणजे पाकच ह्या वे अडाणी. पाक आम्हाला काय ज्ञान गेल्यासारखंच आहे वे आम्ही. आणि म्हणजे तू आत्ता नवीन आल्यास म्हणून तुझं किचन तुझं तूच बघणार होय. हां. आणि मग चहा कशाला कसं सांगायचं घेऊ. ही आराम करणार निवांत. आराम करायच्या वेळेस मग आम्हाला म्हणते चहा करून पेत जावा की मग. मग कशाला चहा करून प्यायला लावायचं. उठून द्यायचं करून. आणि आजपर्यंत तर आम्ही तर बसतच नाही कुणाच्या जीवावर. आम्ही आजपर्यंत मग सासवासनी मस्त केले खरं आता आमची सुना करत नाही त्यानं काय करायचं. जाऊ दे सोडा. कुणा नाही मी तुमच्या नादाला कशाला. मी त्यांच्या विश्वासावर बसत नाही. आपल्याला लागलं की करून खायचं. आणि ते पण करून खायला त्यांचं किचन सगळं त्यांनी वेगळं वेगळं सिस्टम करून ठेवलं आहे. काय करायचं. असा डोक्याला ताप झालाय ना. ही लग्न केलंय त्यानं काय एक गळ्यात लोडणं बांधून घेतलंय तीच काय कळना झालं या.
नाही 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 नाही, ती बोलूच देत नाही ती. कशाच्याच गोष्टीत बोलू देत नाही ती. तुला काय कळत नाही म्हटलं की आपण गप्पच बसायचं. तुला काय कळतच नाही म्हणते तू नुसतं. आणि ती साडी तर कधी पत्ताच नाही, एकदा पण तिनं साडी घातली नाही. मी म्हटलं 4 दिवस नवीन आहे, बायका तेन बघायला येते ती, असू दे असं घरात असलं घालून फिरू नको म्हणाव आणि साडी घाल म्हणाव. तर ही तिला सांगायचं सोडू नाही का नाही, हो मला समजवतोय. अगं आई असू दे ग, तुला काय माहीत नाही ग. आता तिला नाही सवय, तिला झोप येत नाही ग. आता साडीत झोप येत नाही, राहू दे. मी काय म्हणतोय, गाऊन आता सगळं गाव घालते गाऊन. मग गाऊन एक 2-3 आणून दे तिला, घालू दे गाऊन घरात. मला काय म्हणायचं नाही असं की साडीच घाला म्हणून, पण गाऊन पण घालायचं नाही. गाऊन सोडायचं आणि ती चड्डीवर फिरणार आहे घरात. बाई मला तर ते आश्चर्यच वाटायला लागलं या. काय तर लोक बघून बघून तोंडात शेण घालायला लागलेत आमच्या. म्हणते ती काय तुम्ही आजपर्यंत डोक्यावरनं पदर पडू दिला नाही आणि ही तुमच्या घरात काय सोंग आले असं म्हणते ती. मग काय म्हणायचं आम्ही आता, काय करायचं काय कळणं झालंय. मी 4 दिवस झालं या रूममधनं बाहेरच गेलो नाही. लोक काय विचारतील आणि आपण काय सांगायचं. अहो मी तर त्या बायकांची किती सगळ्यांचं हे करत होते. तिच्या सुनेला नाव ठेव, हिच्या सुनेला नाव ठेव. आणि आता माझ्या घरात असं आहे म्हटल्यावर किती लोक नावं ठेवतील. तोंडात शेण नवं, सगळ्या तोंडाला शेण लावून बसतील माझ्या. काय करून काय नको, मला लय पश्चाताप झालाय. ती कुठं तर डोळ्याच्या माघारी जाऊन बसलेलं बरं असं वाटायला लागलंय. मी तर राहत नाही इथं. मला तर काय घरात राहायचं नाही. माझ्या लय डोक्याला ताप झालाय. एवढं एवढं करून काही उपयोग नाही. सगळ्या गावाचं बोलून घ्या लागा लागले मला आता. मी सगळ्या गावाला मी नावं ठेवले ती. मी म्हणायची हिची सून अशी आहे, तिची सून अशी आहे. साधं जर तिचा पदर जर नसला डोक्यावर तर मी सगळ्या गावभर म्हटलेलं की तिच्या सुनाचं होय. काही आल्या की त्या साड्या तर नेसत होत्या. आता ही आमच्या घरातलं ध्यान बघून मला काय म्हणतील लोक, आणि मी काय काय सांगू त्यांना आता. लय मला अवघड झालंय सगळं. घरात लय पोरांना आमच्या वाट लावून घेतली. किती पोरी चांगल्या चांगल्या दाखवल्या होत्या, त्याला एक पोरगी पसंत आली नाही. हे असलं ध्यान घेऊन येणार होता ना, आम्हाला काय माहिती. आम्ही म्हणायचं असू दे, आज ना उद्या पसंत करल, आज ना उद्या त्याला कळल. कुठलं डोक्याला. मला तर काय काय आणि आणि ही आमचा नवरा, अगं बाई तो तर काहीच बोलणं झाला या. तो म्हणतोय तू कशाला एवढं टेन्शन घेतेस, मलाच बोलायला लागल्यात सगळी. ती लोक पण मलाच बोलते आणि ती नवरा पण मलाच बोलते या. तुला टेन्शन घेऊ नको. ती पण आता ती सुनाच्याच बाजूनं बोलायला लागली ती की जमाना बदललाय म्हणत. जमाना बदललाय म्हणजे काय झालंय नेमकं, कसला जमाना आलाय म्हणायचा. असं उघडं नाचायचं जमाना आलाय का काय. काय बाई बाई. पण मला आता ह्यांना कसं सांगू मी, दुसऱ्यासनी मी नावं ठेवल्यात की, मग त्यांनी नावं मला किती ठेवतील आता. माझं डोकं विक्सची डबी सगळी संपवून ठेवली मी लावून लावून लावून. का तर मला अन्न पण नको, पाणी पण नको, मला काय नको. माझं आता काय खरं नाही. मला असलं काय बघवत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी आता तोंड दाखवत नाही कुणाला. मी आता मरतोय, मी काय जगत नाही. मला लय त्रास व्हायला लागलाय या गोष्टींचा. आणि माझं कोण ऐकन झालंय. दोघं पण मला समजून घेणार ती. मला समजून घ्या, कारण मी लोकांसनी नावं ठेवल्या ती. मी कसं तोंड दाखवणार त्यासनी. आता त्या मला काय म्हणते त्या आणि काय नाही. मी त्यांच्या सुनासनी तोंडावर नावं ठेवत होतो जाऊन. आणि हे आमच्या घरात ध्यान दिलं असं काय माहीत होतं होय मला. आमच्या घरात असं होतं असं माहीत असतं तर मी कोणाला नावं ठेवलं नसतं. मी कशाला नावं ठेवायला गेलो असतो मग.
आता काय करायचं आणि काय नाही. मला अटॅक येते आता. मी आता जगत नाही. नाही 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 जगत नाही मी आता.